नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आणि ओमाहाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांनी बुधवारी बर्कशायर हॅथवे या आपल्या महाकाय कंपनीच्या CEO पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिलेला आहे. वयाच्या 95व्या वर्षी सक्रिय कामातनं निवृत्त झाल्यानंतर आता या साम्राज्याची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग अबेल यांच्या खांद्यावर असेल. बफे यांनी ही कंपनी एखाद्या व्यावसायिक गणितातून नाही तर चक्क रागाच्या भरामध्ये खरेदी केलेली कंपनी होती. 1964 मध्ये तत्कालीन मालक मिस्टर स्टॅन्सन यांनी ठरलेल्या किमतीपेक्षा केवळ 12 सेंट कमी देऊन बफेट यांची फसवणूक केली होती. तर या अपमानाचा बदला घेण्यासाठी बफे यांनी स्टॉक विकण्याऐवजी संपूर्ण कंपनीच विकत घेतली आणि स्टॅन्टन यांना कामावरनं काढून टाकलं. बफे आजही याला त्यांची सर्वात मोठी चूक मानतात, कारण एका बुडत्या टेक्स्टाईल मिलमध्ये त्यांनी पैसे अडकवले, मात्र त्यांच्या दूरदृष्टीने याच कंपनीचं रूपांतर आज 98 लाख कोटी रुपये मूल्याच्या महाकाय साम्राज्यामध्ये झालंय. त्या कंपनीचं नाव म्हणजेच बर्कशायर हॅथवे. रिटायरमेंट म्हणजेच मृत्यूपेक्षाही भयानक काम आहे असंही त्यांनी म्हटलंय. नवीन CEO ग्रेग अबेल यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान हे बर्कशायर हॅथवेकडे असलेल्या 34 लाख कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर करण्याचा आहे. बफे यांच्याप्रमाणेच ते कंपन्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण कायम ठेवतात की नवीन धोरण बदल करतात, याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. बफे यांनी 99% संपत्ती दान करण्याचा देखील संकल्प केलाय. मुलांना इतकी संपत्ती नक्कीच द्या की ज्यातून ते काहीतरी करू शकतील, पण त्यांना इतकीही संपत्ती देऊ नका की ते आळशी बनतील, असंही वॉरेन बफे यांनी सांगितलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात पुढे काय घडतंय ते. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.